म्हणूनच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये किती दडपण वाढलं होतं, ज्यावेळेला चौकार विकेट येत होते, चौकार सुद्धा येत होते त्याप्रमाणे? काय नाही, टीमला मी बोलला 2 बॉल 3 पाहिजे होतं तेव्हा मी काढतो आता मॅच. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. बस खूप साऱ्या सोबतच्या नेक्स्ट मॅच अजून एक बिग बॅटल आपल्या भेटीला येते. कमेंट बॉक्स मध्ये हलकासा बदल. मृदुल मेहर या मॅच मध्ये जॉईन असणार आहेत. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. यस, वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि महाअग्रिकुळी लोकांची कुळदैवत अर्थातच आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. धावचीच्या रूपानं पहिला गडी जतीन पाटील आता ठरतोय स्वस्त्यात डगआउटच्या दिशेनं. फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. एका फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. अरे बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय. पहिला विकेटचा पतन मोठा विकेट आलाय. जतीन पाटील बॅक टू द पविलियन आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावपलकावरती आहे. हलक्याने डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळलाय. सिंगल रन कंप्लीट. राहुल पुलेकर वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर आणि साहिल राणे समोर सज्ज होते. मोठा फटका मारला यावेळेस. चेंडूला अडवलाय. निर्धाव चेंडू आलाय. आणि 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावपलकावरती आहे. आदरणीय सन्माननीय प्रशांत दादा गजानन पाटील, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. संपूर्णतः आई एकविरा क्रिकेट क्लब NPLच्या वतीनं आपला देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. प्रशांत दादा पाटील, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. वेलकम सर. मॅचच्या दिशेनं आपण वळतोय. ज्या ठिकाणी 4 धावा धापकावर 1 टू गो. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी आहे. साहिलच्या विपक्षात राहुल पुळेकर चांगल्यारीत्या पुन्हा एकदा फील्ड सिंगल कंप्लीट केली जाते. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 5 धावा धापकावर. ऐकूयात डीजेची धून. लेवलची सिक्युरिटी बाईला आहे आता. आमच्या बाईचा विषय हायलय हाय ग. तुम्ही काय चॅलेंज देता? बघाय त्याला जोतो आता करूया. दुसरा षटक मार्गस्थ आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 5 धावा धापकावर येत असताना आपण पाहतोय आयुष्याच्या रणांगणात कोणीच कायमचा नसतो. या रणांगणात तोच जिंकतोय जो सातत्यानं चालत असतोय. येथून खऱ्या अर्थानं आतापर्यंत डिफिकल्ट टास्क ही होती, परंतु आता येथून खऱ्या अर्थानं करो या मरो या परिस्थितीमध्ये हे 2 संघ एकमेकांच्या विपक्षात आहेत. एकीकडे जीवदानी क्रिकेटला बीच संघ अर्थातच ते यंगस्टर खेळाडू आणि त्यांच्या समोर यंदाच्या हंगामामध्ये इनफॉर्म असणारा संघ अर्थातच गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ आहे. इनफॉर्म का म्हणतो आयुष? कारण त्यापाठचं कारण आतापर्यंत 10 ते 12 स्पर्धा असोसिएशनच्या मान्यतेने मोठ्या स्पर्धा पार पडल्या आणि त्यामध्ये 2 वेळा चॅम्पियन फक्त एक संघ आहे आणि त्या संघाचं नाव आहे गुरुदत्त मनवेलपाडा संघ. सिंगल धाव पुन्हा एकदा धापकामध्ये येत असताना ऑनसाइडच्या दिशेनं हलक्या हातानं पुश केला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये येते. सिंगल धावपलकामध्ये ऍड. 2 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा धावपलकावरती. आशिष समोर राहुल पुलेकर सज्ज होतोय. सिंगल रन खेळलाय. अजूनही एक चौकार आलाय. राहुल पुलेकर मध्ये क्षमता आहे. तुषार मध्ये देखील क्षमता आहे. आशिष समोर. तुषार पुन्हा एकदा सज्ज होतोय. आदरणीय सन्माननीय अनिल दत्तात्रय पाटील साहेब यांना मी विनंती करतो आपण देखील मुख्य मंचावरून आसनस्थ व्हायचंय. आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित NPL आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं आपला देखील
साहेब आम्ही सहर्ष स्वागत करतोय धावचीच्या रूपानं अजून एक गडी तुषार केळी, ज्याच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. थँक्यू नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय अल्केश दादा पाटील. तुषार किनी बॅक टू द पॅव्हिलियन गेलाय, रनआउट. नोचा बॉल काउंट झालाय. नो नाही मिळत आहे. यस, मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय, ज्या ठिकाणी आशिषनं धावेंना रोख लगावलाय. पहिलं षटक जेसीसी संघाच्या बाजूने राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावचीच्या रूपाने येणारे गडी आणि प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे. आणि खऱ्या अर्थानं म्हटलं जाताना की दबाव में कुछ लोग निखरते तो कुछ लोग बिखरते. येथून कोण निखरणार कोण बिखरणार, परंतु समोर दोन असे खेळाडू आहेत. दोन खेळाडूंमध्ये एक ती क्षमतावान आहे, क्षमतावान खेळाडू मैदानामध्ये आहेत. आणि क्रिकेटचा खेळ देखील तेच म्हणतोय. म्हणजे म्हटलं जाताना की समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे. काही लोक त्यातून मासे काढतात, काही लोक त्यातून मोती काढतात, तर काही लोक समुद्राच्या किनाऱ्यालगत जाऊन फक्त आपले पाय भिजवून येतात. अगदी क्रिकेटचा खेळ देखील तसाच आहे. दोन्ही संघांसाठी 24 चेंडूंचा तो खेळ. दोन्ही संघामध्ये आपण पाहायला गेलं तर 9 खेळाडूंचा तो समावेश आहे. परंतु ही मानाची, ही सन्मानाची, ही अभिमानाची, अर्थातच NPL सीझन 2 ची ट्रॉफी कोणाच्या नावी जाणार. आणि त्यासाठी तब्बल 24 संघ ते एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना आपण पाहतोय. 2 षटकाचा खेळ झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावपलकावरती आहे. तिसरा षटक मार्गस्थ आहे. तिसरा षटक घेऊन येतोय इथे सानी रबाडा. रबाडा समोर अल्केश दादा पाटील. इथे सानीचा पहिला बॉल आहे. ओ सिंगल खेळलाय, सिंगल खेळलाय, सिंगल कंप्लीट. 1 धावा धावपलकामध्ये डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळलाय. नक्कीच डिफेन्सिव्ह मोड मध्ये. आणि खऱ्या अर्थानं आता बेस्ट वर्सेस बेस्ट हे द्वंद्व आहे. एकीकडे हितेश साहा आणि त्याच्या समोर वन ऑफ द ग्रेट बॅट्समन राहुल पुळेकर आहे. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू, यावेळेला अतिरिक्त बाउन्स आणि अक्षय कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही, प्रॉपर कलेक्ट केला जातोय. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. आता प्रेशर आहे, आता तणाव आहे, दबाव आहे. आणि दबावामध्ये सातत्यानं म्हटलं जाताना की कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे आपके जैसा. येतोय चौकार. आणि ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय टीमनं चॅलेंज केलं गेलं. आणि त्यानंतर पंच 2 विचार विनिमय अगदी बारकाईनं पाहतात. आमचे संपूर्णतः झूम करायचे. ही डिबेनची क्वालिटी आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, नीट अँड क्लीन क्वालिटी. आणि त्या बावर खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय स्टेडियम अर्थातच वानखडे आणि वानखडेपर्यंत हा नारंगीची गावची सुपुत्र आहे. नारंगी गावचं नेटवर्क अर्थातच डिबिएन. हे आपण पाहिलं. चौकार येतोय, चौकारानं धावफाक खोलताय. फुलता आता डगआउट मधून सेलिब्रेशन आहे. खऱ्या अर्थानं आयुष जो चौकार आणि तो चौकार गरजेचा होता. जे प्रेशर, तणाव, दबाव बनवला होता आणि दबाव रिलीज करणारा हा चौकार. चौकारानं धावफकावर आतापर्यंत 15 आहेत. राहुलला मैदानामध्ये राहणं गरजेचं आहे. एकाकी झुंज आतापर्यंत राहुलनं मैदानामध्ये ती दिले. एकाकी 1 मॅन आर्मी आतापर्यंत राहुल लढतोय. सिंगल धाव या वेळेला बॅटच्या रडारमध्ये तितकासा नव्हता, परंतु सिंगल धावेनं यावेळेला समाधान मानावं लागतंय. याच नक्कीच प्रेशर होता, तणाव होता. राहुल पुलेकरने एका चौकाराने प्रेशर रिलीज केलाय. राहुल पुलेकरच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. इथे सानी रबाडा समोर अल्केश दादा पाटील. इथे सानीचा नेक्स्ट बॉल, मोठा फटका मारलाय आणि यावेळेस काय बॉल पाठवलाय सुद्धा सीमारेषा पार. चौकार. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एक क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. थँक्यू. आणि
एक नंबर आहे, आयोजन एक नंबर आहे, क्रिकेट क्लब तो एक नंबर आहे, जबरदस्त मॅनेजमेंट आणि आठवणीत राहणारी ही स्पर्धा आहे. दुपारचं सत्र जणू काही हे खाडीचं मैदान आणि त्या खाडीच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं ते ऊन असतं, परंतु आयोजक पाहायला गेलं तर प्रत्येक जण नारंगी गावातील अनेक वरिष्ठ असतील, आई एकविरा क्रिकेट क्लबचा तो संपूर्णतः संघ असेल. आता या अगोदरची नेक्स्ट मॅच त्यांना खेळायचं देखील आहे, परंतु अजूनपर्यंत आपण पाहायला गेलं तर अक्षय पाटील वगैरे संपूर्णतः आमचा पियुष जवळचे मित्र प्रत्येक जण आतापर्यंत मैदानामध्ये आपल्या स्पर्धेत कोठे काय कमी तर नाही आहे ना, आणि ह्या प्रत्येक गोष्टींची ही काळजी घेतली जाते. हे संपूर्णतः हे पडद्यापाठचे चेहरे आहेत. अक्षय पाटील असेल, पियुष म्हात्रे असेल, प्रचंड मोठी मेहनत आहे, प्रत्येकाची मेहनत आहे, प्रत्येकानं घेतलेली ही मेहनत आणि त्या मेहनतीला खऱ्या अर्थानं तो ग्रँड फिनालेचा दिवस आहे. हे गावातील अनेक वरिष्ठ व्यक्ती, अनेक लेजंड खेळाडू हे मुख्य स्क्रीनवर आपण संपूर्णतः पाहतोय आणि हे आहेत म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचे मार्गदर्शक आहेत. त्यांचा पाठचं ते खऱ्या अर्थानं बळ आहे. पहिल्या 3 षटकांचा खेळ, पहिल्या 3 षटकामध्ये धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय 20 धावा धावफलकावर. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 6 चेंडू किती धावा धावफलकावर बनवले जातील, किती धावा धावपलकावरती बनवल्या जातील. राहुल पुलेकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 4था षटक मार्गस्थ आहे. राहुल पुलेकरने बॉल मारलाय आणि डॉट बॉल आलाय, नाही रनआउट आलाय. अल्केश दादा पाटील यांना मैदान सोडवावं लागतंय. गॉन. मला पण जायचं हाय माझ्या आईच्या भेटीला, मला पण जायचं हाय माझ्या आईच्या भेटीला. आज कल्याण कोलीवारेचे मानाच्या पालखीला. यस, नक्कीच मानाची पालखी आणि जणू काही आमची कारल्याची एकवीरा आई आज मैदानामध्ये आहे. नारंगीकरांचा आणि आम्हा आगरी कोळी संपूर्णतः नारंगी म्हटलं तर संपूर्णतः आगरी कोळी समाज आणि आगरी कोळी समाज म्हटलं तर माणुसकीचं माहेरघर म्हटलं जाताना की गोठ्यात गाई घरात आई, शिर्डीचा तो साई आणि आम्हा आगरी कोळ्यांच्या हृदयामध्ये अधिराज्य गाजवते ती कारल्याची एकवीरा आई. आणि एकवीरा आई खंडोबा राया असेल आणि ते टॉस की बॉस सर्व काही युनिक आहे. हा पिवळा रंग खऱ्या अर्थानं कोणत्या पक्षाचा नाहीये, तर हा पिवळा रंग खऱ्या अर्थानं आमचा खंडोबा राया आणि ते जेजुरीचं मंदिर आणि त्यातील तो पिवळा रंग ज्या प्रकारे उधळला जातोय ना, तो पिवळा रंग आज संपूर्णतः हा मैदानामध्ये आपण पाहतोय. धावफलक सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत धावफलकावर 21. येणारे 4 चेंडू खेळ बाकी आहेत. येणारे 4 चेंडू मध्ये किती धावा धावफलकावर बनवल्या जातील. रोहन पाटील उंच तगडा ताकदवान आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून रोहनकडे पाहिलं जात आहे. आऊ या नावाने एक वेगळी त्यांना प्रसिद्धी आहे. आतापर्यंत 22 धावा धावफलकावर आहेत. अनेक प्रश्न पत्रिका समोर असताना न सुटणारा कोडा अर्थातच राहुल पुळेकर आणि तो खेळाडू यावेळेला स्ट्राईक एंडला उभा आहे. स्ट्राईक एंडला उभा आहे. मोठा फटका मारलाय. खूप चांगली फिल्डिंग. आलाय डॉट बॉल. 22 धावा धावपलकावरती आहे. येणारे 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 2 मध्ये किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल. राहुल पुलेकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पहा ऍक्शन रिप्ले कशा प्रकारे चेंडूला अडवला. जवळ चेंडू जात होता. सीमारेखा पार. यावेळी रनआउटची संधी नाही. सिंगल रन कंप्लीट. 2 रन घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. यस रनआउट. दुसरा रनआउट झालाय. रोहन पाटील बॅक टू द डगआउट. नक्कीच विकेट येतोय, परंतु खऱ्या अर्थानं रोहन पाटीलने विकेट तो सॅक्रिफाईस केला गेलाय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय राहुल पुलेकर ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा या खोऱ्याने येत आहेत, तो यावेळेला स्ट्राईक एंडला आहे. धावफलकावर 23. 4थं षटक आहे. 4थ्या षटकामध्ये आशिषनं पुन्हा एकदा तो कमबॅक करून दिलाय. जेसीसी बी संघासाठी संपूर्णतः त्या धाव्यांना रोखत असताना बॉल टू बॉल ह्या धावा धावफलकावर येतात. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. सुशांत पाटील न्यू बॅटर, परंतु तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. आतापर्यंत 23. येथून येणारा चौकार 27-28चा पडलाक, परंतु येणारी सिंगल ती येणारी काळ आणि वेळ दर्शवणार. आतापर्यंत 23 धावा धावफलकावर आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला येतोय डायरेक्टली मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अजून एक गडी येतोय. शेवट गोल आहे जेसीसी बी संघासाठी. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 23 धावा धावफलकावर. आता येणारे 24 मध्ये 24 धावेंचा पाठलाग करायचा आहे. तुर्तास टॉस की बॉसच्या दिशेनं अजून एक मोठं बॅटल
अजून एक मोठं बॅटल टॉप 12 मधील चौथा सामना आपल्या भेटीला येतोय. एकीकडे हितांश क्रियांश 11 नवापूर आणि त्यांच्या विपक्षात टीम प्लेयर्स खऱ्या अर्थानं 5च्या वर्षाचा डिफेंडिंग चॅम्पियन आहे आणि तो संघ आता हितांश क्रियांश 11 दोन्ही संघाचे कर्णधार मित्रांनो या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टीम प्लेयर्स इनिंग ब्रेक मध्ये कॉल केला जातोय. सिद्धू आपण या प्लीज. आणि हितांश क्रियांश सँडे आहेत. मृदांग तांडेल देखील सोबतीने येतोय. सन्माननीय प्रशांत दादा पाटील आपल्याला मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा एक आगळ्या वेगळ्या आणि युनिक पद्धतीनं ही आगरी कोळी संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आणि तो टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. संदीप किणिया नारंगी गावचा सुपुत्र आज घरच्या मैदानामध्ये नवापूर गावातून खेळत असताना आपण पाहतोय हितांश क्रियांश 11चा संघ. सिद्धू आपण या साईडने या. आमच्या डावीकडून यायचे. 2 कर्णधार आहेत मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण तो कॉल. 2 तलवार आहेत. खऱ्या अर्थानं आमचं खंडोबा रायाचं ते हातामध्ये असणारं शस्त्र. आणि प्रथमतः फलंदाजी टीम प्लेयर्स गोलंदाजी हितांश क्रियांश 11 नवापूर संघाला करायची आहे. मॅच चालू होतो त्या कारणास्तव आपण जास्त चर्चा साधणार नाही आहोत. डिसिजन या ऑटोमॅटिक आमचं टॉस की बॉसच देत आहे. जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं टॉस की बॉस मधून अहवाल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी. प्रथमतः फलंदाजी टीम प्लेयर्स संघ करणार आहे. गोलंदाजी प्रथमतः हितांश क्रियांश 11 नवापूर संघ करणार आहे. मित्रांनो मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टार्गेट कोणताही डिफेंड करणं देखील अशक्य नसतोय. 24 मध्ये 24 धावांचं आव्हान धापकावर आहे. कहते ना दिन है तो रात तो होगा ही, बादल है तो बरसात तो होगा ही, और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो आपके हाथ में ये शानदार एनपीएल सीजन 2 की ट्रॉफी भी होगी. आणि त्यासाठी चालणारा हा अट्टहास आहे. ह्यासाठी चालणारा हा प्रयत्न हा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा धापकावर येत असताना कोणत्याही प्रकारची रिस्क कोणत्याही प्रकारची जोखीम घेतली जात नाहीये. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न रोहन पाटील यावेळेला खऱ्या अर्थाने एखादा ब्रेक थ्रू पाहतोय. परंतु आयुष चांगल्या रित्या फील्ड केला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 4 धावा धापकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा धावपलकावरती आहे. 24चा लक्ष ठेवलाय. दुसरा इनिंग इथे सानी रबाडा डिफेन्सिव मोड मध्ये खेळलाय. सिंगल रन कंप्लीट. कहते हैं ना रोगों को तो दवा चाहिए, जो बीमार होता है उनको तो दवा चाहिए, लेकिन हमें तो आई एकवीरा बिग बैश लीग की ये ट्रॉफी चाहिए. क्या बात आहे आयुष. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी पुन्हा एकदा बॅकफूट लावून हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा धापकावर. ऐकूयात संगीत कक्षाच्या दिशेनं पुन्हा एकदा डीजेला. देवाला अंगोली घालतान मल्हारी देवाची अंगोली करतान मल्हारी, देवाला अंगोली घालतान मल्हारी देवाची अंगोली करतान मल्हारी. आणि देव पावला देव माझा मल्हारी. आणि टॉस की बॉस देखील आपण त्या प्रकारचा पाहतोय. हा पिवळा रंग कोणत्या पक्षाचा नाहीये तर आमचा आराध्य दैवत मल्हाराच्या नावाने भरतो आम्ही भक्तिभाव. क्रिकेटचं औचित्य साधून भंडाराच्या पिवळ्या रंगात आज रंगलाय सारा नारंगीचा गाव. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा धापकावर. येणारे 18 चेंडू 18 धावा धापकावर बनवायच्यात. बॉल टू बॉल इक्वेशन आयुष मैदानामध्ये. येथून राहुल पुळेकर ज्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू दिलाय एकाला रोकायचं एकाला टोकायचंय. आणि क्रिकेटचं विश्व एक आगळं वेगळं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी आता मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये करायचा. येतो यावेळेला पहिला ब्रेक थ्रू. बडी मछली जाल में फसी है. इथे सहारी बॅक टू द डगआउट. स्वनाची जेजुरी देव केले
या सोन्याची जेजुरी आणि सोन्याची जेजुरी जणू काही नारंगीमध्ये आज आहे की काय. ह्या क्रिकेटचं औचित्य साधून हे पिवळमय वातावरण ह्याने पिवळ्यामय वातावरणामध्ये पुन्हा एकदा पंचांकडे धात, परंतु फेअर अजून एक निर्धाव चेंडू येतोय. भक्तांच्या ओठी तुझाच जयघोष साकार, भंडाऱ्याच्या रंगात न्याहून निघतोय संसार, तुझ्या कृपेनं उजळतोय आम्हा खेळाडूंचं हे मैदान. आणि हे मैदान आज पिवळमय वातावरण, हे पिवळमय वातावरण खऱ्या अर्थानं आगरी कोळी लोकांचं हे प्रतीक आहे. पुढील चेंडू आतापर्यंत धावींना रोख लगावलाय. आशिष शर्मा आहे चांगल्यारीत्या, यावेळेला कॉम्बिनेशन फील्ड, क्या बात है, अफलातून. तुषार किणी स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न केला जातो. आज तुषार स्वतःला मैदानामध्ये इतकंच म्हणतोय, आज आम्हाला खेळायचंय गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी. आज आम्हाला मैदानामध्ये सारं काही सिद्ध करून द्यायचंय आणि त्या प्रकारचं हे क्षेत्ररक्षण आयुष्य आपण मैदानामध्ये पाहतोय. येस नक्कीच, जवळ चेंडू जात होता सीमारेखा पार आणि तुषारने चेंडूला अडवला. कॉम्बिनेशन फील्ड, राहुल पुलेकर म्हणून म्हणतात वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. मॅच होती कुठे आली कुठे. 5 चेंडूचा खेळ झालाय, 9 धावा धावपलकावरती आहे. काय बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. राहुल पुलेकर वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. नक्कीच बेस्ट आहे, परंतु समोर तितकाच बेस्ट खेळाडू आहे. साहिल राणे, आशिष शर्मा, 2 खेळाडूंमध्ये प्रचंड मोठी क्षमता. पहिल्या 5 मध्ये 3 धावा धापकावर येत असताना आतापर्यंत तिखट मारा मैदानामध्ये आपण पाहतो. आणि यावेळेला बेस्ट आयुष म्हटलं होतं आणि ह्या वेळेला जो प्रेशर, तणाव, दबाव बनवला होता तो रिलीज करणारा आशिष शर्मा, ज्याच्या बॅट मधून येतोय NPL चौकार. यस, थँक्यू. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 13 धावा धापकावर येतात. शेवटचा चौकार आणि येणारा तो चौकार कितपर्यंत केवढा महागडा ठरू शकतोय ती येणारी काळ दर्शवणार आहे. येणारे 12 चेंडू 11 धावा धापकावर बनवायचे आहेत. हा खऱ्या अर्थानं आमचा मातेचा हा भगवा आज खऱ्या अर्थानं मैदानामध्ये डोळतोय, अभिमानानं डोळतोय आणि प्रतीक आहे हे संपूर्णतः महागरी कोळी लोकांचं. नारंगी म्हटलं तर नारंगी सातत्यानं एक माणुसकीचं माहेरघर. नारंगी म्हटलं तर आठवतं ते NCCचं मैदान. नारंगी म्हटलं तर आठवतं आई एकविरेचं मैदान. नारंगी म्हटलं तर आठवतं ते विठ्ठल रखुमाईचं मैदान. आणि नारंगी म्हटलं तर आठवतं त्या आई भवानीचं मैदान. हे सर्व काही भक्तिमय वातावरण आणि या वातावरणामध्ये हा क्रिकेटचा खेळ, हा वेगळा सर्व काही दृश्य आहे, हा वेगळा लुक देणार हे सर्व काही आहे. छोटंसं मैदान आणि त्या छोट्याशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल ना तर त्या खेळाचं नाव आहे अंडरआर्म क्रिकेट. आणि हाच अंडरआर्म क्रिकेट हा संपूर्णतः वसई तालुक्याला एक वेगळा वेड लावून ठेवणार आहे. यावेळेला हा दुष्काळात 13वा महिना आयुष. येथून येणाऱ्या अतिरिक्त धावा खऱ्या अर्थानं त्या डोकेदुखी ठरणार आहेत. सुशांत पाटील ज्याकडून आता ठरते चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर अतिरिक्त धावेने धापकावर आतापर्यंत 15 आहेत. येणारे 11 चेंडू 9 धावा धापकावर बनवायचे आहेत. प्रेशर आहे, दबाव आहे, तणाव आहे. JCCB संघ हाच तो संघ, हेच त्या आयोजक आणि त्या आयोजनामध्ये अर्थातच गुरुदत्त मनवेलपाडा आणि त्या ठिकाणी हा संघ चॅम्पियन होता. टॅपच्या साईने खेळला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा वेगानं धापकामध्ये कंप्लीट केली जाते. चीते की चाल, बाज की नजर और आशीष शर्मा और साहिल राणे के रन पे कभी संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है. अगदी वेगानं चपळाईनं त्या धावा कंप्लीट केल्या जातात. पुन्हा एकदा हलक्या हातानं. आता यावेळेला संपूर्णतः डगआउट काय म्हणतो माहितीये का आयुष, पुश करो खुश रहो. आणि आतापर्यंत त्या प्रकारची परिस्थिती मैदानामध्ये आहे. त्या प्रकारचं स्मित हास्य आता JCCच्या डगआउट मध्ये आपण पाहतोय. येस नक्कीच, पुश करो खुश रहो. 17 धावा धावपलकावरती आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. कोण जिंकणार, गुरुदत्त मनवेलपाडा की JCCB. सिंगल रन केलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावा धावपलकामध्ये ऍड.
सिंगल धावेने खऱ्या अर्थानं समोरचा संघ तितकेच डोकेदुखी वाढत चालले. येणाऱ्या 8 चेंडू 8 मध्ये 6 धावांची गरज आहे. येथून 1 ते 2 निर्धाव पुन्हा एकदा गुरुदत्त मनवेल पडायला चांगला कमबॅक करून देऊ शकतात. कमबॅक करणं सुशांत पाटील या खेळाडूमध्ये त्या प्रकारची प्रचंड मोठी क्षमता आहे. समोर साहिल राणे आहे. साहिलने आतापर्यंत एकाकी झुंज मैदानामध्ये दिले. आतापर्यंत ती कडवी लढत समोरच्या संघाच्या विरोधामध्ये त्या प्रकारचा खेळ साहिलचा आपण पाहिलाय. परंतु यावेळेला गुरुदत्त मनवेल पाडाचा संघ 1 ते 2 निर्धाव चेंडू त्या आशाभूत नजरेनं पाहतोय. यस नक्कीच डॉट आली तर मॅच होती कुठे आली कुठे. 2 डॉटने अख्खे मॅच फिरला आणि एका चौकाराने मॅच फिरली. 5 चेंडूचा खेळ झालाय. 19 धावा धावफलकावरती आहे. शेवटच्या चेंडूवरती डॉट येणार काय येणार. सुशांत पाटील समोर आशिष शर्मा मोठा फटका मारलाय. व्हॉट अ कॅच. रोहन पाटील आशिष शर्मा बॅक टू द पवेलियन गॉन. देऊल ते आमचं चमचमत आहे. तो टॉस की बॉस ते मंदिर आहे खऱ्या अर्थानं आणि ते मंदिर आज तो भगवा आणि तो भगवा खऱ्या अर्थानं एक अभिमानानं डोलतोय. हा नारंगी नगरीमधील हा नारंगी नगरीची शान आहे. 6 चेंडू 5 धावेंची गरज आहे. संकटावर मित्रांनो अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. 6 चेंडू 5 धावेंची गरज आहे. कालचा सामना तो आठवतोय. एकीकडे फुलपाडा नगरीतील जीवदानी माऊली संघ होता आणि दुसरीकडे कोपरी नगरीतील 9 स्टारचा संघ. 6 चेंडू 3 धावेंची गरज असताना ज्या प्रकारचा जीवदानी माऊली संघाने अॅक्युरेसी मैदानामध्ये दाखवली होती आणि त्यानंतर त्या सामन्याला खऱ्या अर्थाने वेगळी कळाटणी दिली होती. तो सामना खऱ्या अर्थाने डिफेंड केला होता. 6 चेंडू 3 धावा या मैदानाने डिफेंड करत असताना आपण पाहिल्यात. परंतु आता येणारे 6 चेंडू 5 धावांची गरज. पहिला चेंडू भन्नाट वेग आहे. त्याला डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येते. एक आशिष जातोय. आता न्यू बॅटर अजून एक आशिष यंगस्टर खेळाडू आहे. खऱ्या अर्थाने ह्या खेळाडूवर ती जिम्मेदारी आहे. जिम्मेदारीने आता मैदानामध्ये त्या प्रकारचं खेळ करणं गरजेचं आहे. म्हटलं जातं ना की लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कम रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो तुम चेंद नींद सब त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. येथून त्या प्रकारची कोशिश करावी लागणार आयुष. येथून खऱ्या अर्थानं ती पराकोटींची लढत आहे. येणारे 5 मध्ये 4 धावांची गरज आहे. 5 मध्ये 4 धावा धापकावर बनवायच्यात. समोर जतीन पाटील आहे. समोर आशिष आहे आणि यावेळेला येतोय अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने खऱ्या अर्थाने यावेळेला पुन्हा एकदा ती डोकेदुखी वाढत चाललंय. जतीन पाटील एक असा खेळाडू वसई तालुक्यातील मातब्बर खेळाडू मध्ये ह्या खेळाडूचा एक वेगळा उल्लेख असतोय. ह्या खेळाडू मध्ये ती आशा आहे. ह्या खेळाडू मध्ये ती अपेक्षा आहे. ऍज अ आयकॉन ऍज अ कॅप्टन सातत्यानं जतीन पाटीलला आपण पाहिलंय. आता येणारे 5 मध्ये 3 धावांची गरज आयुष. 5 मध्ये 3 धावांची गरज. जतीन पाटील समोर आशिष मोठा फटका मारलाय. चेंडू लाडवलाय. रनआउटची संधी. यस गडी भात बॅक टू द पवेलियन. आशिष गॉन. वटीचा माझे आईला देईन मान ग. वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी कुसल सोबून छान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी कुसल सोबून छान ग. यस थँक्यू. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय अजून एक ब्रेक थ्रू. आता मॅच 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. मंजिल होने के मिलती है ना जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता. हौसलों से उड़ान होनी चाहिए
आणि हा हौसला आतापर्यंत मैदानामध्ये दाखवला जातोय. 4 मध्ये 3 धावांची गरज आहे. 4 चेंडू 3 धावा धापकावर बनवायचे आहेत. जवळजवळ आता 3 ते 4 खेळाडू अटॅकिंग फील्ड मध्ये सजवले जात आहेत. साहिल समोर आहे, दुसरीकडून प्रणयला आपण पाहतोय. 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. येथून सुपर 6च्या दिशेने कोणता संघ जाणार? या अगोदर देखील त्याच प्रकारचा आपण सामना पाहिला. एकीकडे प्ले बॉयज फुल पडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण खऱ्या अर्थानं डायरेक्ट हिट नाही आहे, सिंगल कंप्लीट आहे. नवयुग 11 जयस्मृती हरणालाचा तो संघ आणि काय सामना रंगला होता. पाचशे 2 सुरुवातीचे आयुष आपण सामने पाहायला गेल्यानंतर थोडेसे एकतर्फे राहिले, परंतु जसं जसं संध्याकाळचं सत्र मावळतं आणि त्यावेळेला NPLचा हा थरार रंगलेला सामना, रोमांच थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य हे सर्व काही आता नारंगीच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. 3 चेंडू 2 धावांची गरज धापकावर आहे. आमच्या सोबतीनं आयुष. 3 चेंडू 2 जिंकणार कोण? ओ यावेळी झाली आहे चुकी, रचित कडनं झाली आहे चुकी. सिंगल रन कंप्लीट. आता किती पाहिजे? 2 चेंडू 1 धावेंची गरज. अटॅकिंग फील्ड सजवली जाते. किती खेळाडू सर्कलच्या आतमध्ये? 1 2 3 4 5 6 7 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहे. नाही, परंतु समोर आता साहिल आहे. साहिलने आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये दाखवला. अतिरिक्त धावेला सामना फिनिश, सामना कल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम JCCB जीवदानी क्रिकेट क्लब. हार्डलक टीम गुरुदत्त मनवेलपाडा संघ, आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात. आयोजकांच्या वतीने आपलं पुन्हा एकदा आभार. अतिशय चांगला खेळ आपण देखील या मैदानामध्ये दाखवला.